Good morning, student. Welcome again. In a last period, we learn about a method of classification or the terms which are involved in a classification. मागच्या पिरियडला आपण क्लासिफिकेशनमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या टर्म पाहिलं होतं, टॅक्झॉन, सिस्टमॅटिक्स. क्लासिफिकेशनची डेफिनेशन रिवाइज करा. व्हॉट इज डेफिनेशन क्लासिफिकेशनची काय आहे? It is the systematic arrangement of organism into groups and subgroups showing their relationship, called it as a systematics. बरोबर आहे. टॅक्झॉनमध्ये काय म्हणतो आपण, किंवा पहिलं घ्या सिस्टमॅटिक्स, आपण कॅटेगरीमध्ये काय, कशाला कॅटेगरी म्हणतो? The classification involves the assembling of organism into groups and subgroups. These different groups and subgroups which are formed during classification we call it as category. आणि टॅक्झॉन काय डिफाईन केलं होतं? It is a group of organism which is known and identified by particular category, called it as taxon. लक्षात आली, पाठ झाली असेल तुमची. आता हा टॉपिक इथपर्यंत जो आपण लर्न केलेला आहे क्लासिफिकेशन वगैरे ह्या लेसनचा, हा तुमच्या रिड्यूस सिलेबसमध्ये येतो, पण तो आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही बायोलॉजी शिकणार तोपर्यंत तुम्हाला त्या टर्म्स क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं आहेच. आज आपण बघणार आहोत नवीन टॉपिक ज्याला आपण नॉमेनक्लेचर म्हणतो. बरोबर आहे. आता नॉमेनक्लेचर म्हणजे काय? नाव देणं. नॉमेनक्लेचर नाव देणं, नाव ठेवणं. आपण ठेवतो. एखादा पोरगा गेला की भरपूर नाव ठेवतो, बरोबर आहे. तसं नाव ठेवायचं नाही. सो नॉमेनक्लेचर म्हणजे काय पहा. आता आपल्याला जे नाव दिलेलं आहे, बरोबर आहे ना. आता समजा प्रत्येकाचं नाव आहे, आडनाव आहे. पहिले इनिशियल, पहिले त्याचं नाव, नंतर वडिलाचं नाव, नंतर आडनाव. आता बोर्डने परत एक नवीन मेथड टाकलेली, आईचं नाव इन्क्लूड करतात, बरोबर आहे. मग हे काय? इट इज प्रॉपर आयडेंटिफिकेशन. हे नॉमेनक्लेचरच आहे ना, बरोबर आहे. मग नॉमेनक्लेचर कशासाठी आहे पहा बरं. इट इज एड टू कम्युनिकेट अँड इंडिकेट जनरल रिलेशनशिप. हा एक कम्युनिकेशनचा पार्ट आहे. इट इज अ एड टू कम्युनिकेट. कोणालाही कम्युनिकेट करायचं. समजा आपल्या वर्गामध्ये 100 पोरं आहे आणि आता मला प्रश्न विचारायचा आहे. मी पर्टिक्युलर सांगारे पोरं सगळेच बोलायला लागतील ना, 100च्या 100. म्हणजे कम्युनिकेशन प्रॉपर झालं का? नाही. पण हेच जर म्हटलं मी, राहुल तू सांग, संजय तू सांग, मग काय होईल? प्रॉपर कम्युनिकेशन झालं. सो इट इज एड टू कम्युनिकेट अँड इट इंडिकेट द रिलेशनशिप. जसं आता एखाद्याचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव, रिलेशनशिप दाखवतो, बरोबर आहे. सो एम टू कम्युनिकेट अँड इट इंडिकेट द जनरल रिलेशनशिप, दॅट इज नॉमेनक्लेचर. आता नॉमेनक्लेचरचे प्रकार आहे. नॉमेनक्लेचर म्हणजे काय? टू प्रोव्हाइड नेम टू द ऑर्गॅनिझम, दॅट इज अ सिम्पल डेफिनेशन. प्रोव्हाइड नेम टू द ऑर्गॅनिझम, दॅट वी कॉल इट ॲज अ नॉमेनक्लेचर. मग नॉमेनक्लेचरचे 2 प्रकार, नावं ठेवण्याचे 2 प्रकार. पहिला व्हर्नॅक्युलर नेम ऑर लोकल नेम, अँड सेकंड इज द सायंटिफिक मेथड ऑर सायंटिफिक नेम, कॉल इट ॲज बायनॉमियल नॉमेनक्लेचर, बरोबर आहे. मग आता पहिली मेथड काय पहा बरं, व्हर्नॅक्युलर नेम ऑर लोकल नेम. सो दीज आर द नेम्स which are provided to the organism and it is based on local language. जे लोकल लँग्वेजमध्ये दिलेले आहे, त्या रिजनपुरती जी लँग्वेज आहे त्या लोकल लँग्वेजमध्ये जे नाव दिलेलं आहे, दॅट वी कॉल इट ॲज अ लोकल नेम ऑर व्हर्नॅक्युलर नेम. आता व्हर्नॅक्युलर नेम सिम्पल आहे, लक्षात ठेवायलाही सोपे आहेत, पण ते त्या लँग्वेजमध्ये आणि त्या पर्टिक्युलर रिजनलाच रिस्ट्रिक्ट आहे. तुम्ही जर दुसरीकडे जाऊन किंवा दुसऱ्या रिजनमध्ये जाऊन तो जर शब्द वापरला तर त्याचा अर्थ लागत नाही.
तुम्हाला उदाहरण सांगतो. आयपोमिया बटाटाज हे सायंटिफिक नेम. आयपोमिया बटाटा मीन्स रताळू. आता ह्याला साधं लोकल लँग्वेजमध्ये किती नाव आहेत पहा. स्वीट पोटॅटो इंग्लिशमध्ये म्हणतात, शकरकंद हिंदीमध्ये म्हणतात, मीठा आलू आसामीज अँड बेंगालीज यूज द टर्म मीठा आलू, कंदमूळ इन अ तेलुगू अँड रताळू इन मराठी. तसंच पहा, ऑनियन कांदा, प्याज हिंदीमध्ये म्हणतात, कांदा मराठीमध्ये म्हणतात. बरोबर आहे. मग आता काय होतं याच्यामुळे पहा बरं. इट क्रिएट द स्टेट ऑफ कन्फ्युजन. हा कन्फ्युजन क्रिएट करतो आणि कन्फ्युजन क्रिएट केल्यामुळे प्रॉपर लँग्वेजमध्ये किंवा प्रॉपर आयडेंटिफिकेशन ऑर्गॅनिझमचं होईल का. प्रॉपर नेम इज अ मस्ट. पहा, सगळ्यात तुम्हाला जर सायंटिफिक स्टडी कोणत्याही ऑर्गॅनिझमचा, प्लांटचा किंवा ॲनिमलचा करायचा असेल, सो वी मस्ट फर्स्ट नो रिगार्डिंग द नेम ऑफ द ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. त्याचं नावच माहीत नसेल त्याचा स्टडी कसा करणार. बरोबर आहे ना. आता आपल्या कॉलेजमध्ये 1000 पोरं आहेत. 1000 पोरांचं एक रेकॉर्ड असतं, त्याला दाखल खारीज रेकॉर्ड म्हणतात. तुमचं प्रत्येकाचं आयडेंटिफिकेशन होतं आणि त्याला एक नंबर दिला जातो, त्याला म्हणायचं दाखल खारीज नंबर. बरोबर आहे. आता जेव्हाही तुम्हाला फ्युचरमध्ये कॉलेजमध्ये TCचं किंवा अजून कशाचं काम पडेल, दाखल खारीज नंबरवरती पूर्ण रेकॉर्ड तुमचं निघतं. आणि तेच स्टुडंट 1, स्टुडंट 2, स्टुडंट 3, स्टुडंट 4 असे 1000 टाकले असते तर कोणचा स्टुडंट कोणचा आहे, प्रॉपर आयडेंटिफिकेशन झालं असतं का. झालंच नसतं. सो द नेम मस्ट बी प्रोव्हायडेड. तसंच पहा ना, आता आमच्या लहानपणी, आता तर बरंच कमी झालेलं आहे, आमच्या लहानपणी जन्म झाल्यानंतर 3ऱ्याच दिवशी एक प्रोग्राम राहायचा, नावं ठेवणं. बरोबर आहे. मग एक झोळी बांधली राहायची, अशी मधात मस्त झोळी असायची, झोळीत पोट्टं टाकलेलं असायचं, त्याला काही समजायचं नाही. मग झालं, पहिल्यांदा त्याची आई त्याच्या कानात नाव फुकायची, पहिलं नाव. मग दुसरा मान आत्याचा, आत्या त्याच्या कानात दुसरंच नाव ठेवायची. मग 3री, 4थं, 5वं, 6वं असे 5-7 नाव. जन्मल्यापासून कन्फ्युजन, व्हर्नॅक्युलर नाही. बरोबर आहे. मग आता त्या पोराला समजायचं नाही आपलं नाव काय, कन्फ्यूज झालं ना ते. मग कन्फ्यूज झाल्यानंतर काय केलं, याच्यावरती काहीतरी तोडगा पाहिजे. मग बोर्डमध्ये 3च लेटर घेतले पहिले, त्याचं नाव, 3 वर्ड्स, त्याचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव, संपलं का. म्हणजे प्रॉपर आयडेंटिफिकेशन झालं की नाही. मग पहिल्या वर्गामध्ये किंवा बालवाडीमध्ये नाव ठेवताना तुम्हाला फक्त जे स्टुडंटचं नाव द्यावं लागतं, हे 3च द्यावं लागतं. नाही बा माझं बालेही होतं, नाही बा मला दगळे म्हणत होते ना लहानपणी, असं नाही चालत. बरोबर आहे. मग पहा, आपल्या याच्यामध्ये पहिल्यापासूनच कन्फ्युजन, आपलं नाव काय. बरोबर आहे. मग त्याच्यावर तोडगा काढला की नाही. यस, दॅर इज अ रेमेडी. मग आता तसंच प्लांटच्या आणि ॲनिमल्सच्या बाबतीमध्ये तोडगा आहे. आपल्या इथेच एक पोरगा होता पहा, तो त्याचं नाव पहा कसं होतं, ह्युमेन झुबेन सॅम्युअल. आता ह्युमेन झुबेन सॅम्युअलमध्ये लक्षात येतं की एक त्याचं नाव आहे, त्याच्या वडिलाचं नाव आहे, त्याचं आडनाव आहे. पण तसं नव्हतं त्याचं काय होतं, ठन्नी कपुरा ठूट ह्युएन झुबेन सॅम्युअल. आता पहिले आमच्या लक्षात येणे की हे ठन्नी कपुरा ठूट काय. एक खरी गोष्ट आहे बरं, आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी होता, ठन्नी कपुरा ठूट ह्युएन झुबेन सॅम्युअल. आता एवढं मोठं नाव, पण हा आला होता इस्रायलमधनं, नंतर केरळाला, नंतर इकडे. आणि तिथे एक मेथड आहे इस्रायलमध्ये की ज्या गावात त्याला बसायचं आहे, म्हणजे ज्या गावात राहायचं आहे जाऊन, त्या गावात सगळ्यात पहिले वसलेल्या माणसाचं नाव पहिले लिहितात.
मग हे नाव तसंच आलेलं आहे, बरोबर आहे. मग आता ह्याच्यावरती बोर्डनी मेथड कन्फ्यूज करतं ना हे सगळं. दुसरं नाव मी तुम्हाला सांगतो पहा, सायडा ॲक्युटा क्रिसॅन्थेमम, शेवंती. त्याचं नाव पहा, क्रिसॅन्थेमम फोलिस ओव्हॅलिस सुप्रीम ग्लॅबरिस पॅरलस ट्रायटिस सप्टस टोमॅटोसोनिटिडिस. समजलं का हो काही? एवढं लक्षात, आता हे वाचून नाही समजत, आता पाठ कधी करावं लिहावं कधी पोरायना, बरोबर आहे. मग ह्याच्यासाठी सायंटिफिक मेथड ठेवलेली आहे. हे पहा, हे आहे. परत दुसरं अजून पहा कन्फ्युजन कसं करतो. ऑल बल्बस प्लांट वी क्लासिफाय अंडर अ टर्म लिली, वॉटर लिली, स्पायडर लिली, बरोबर आहे. मग जे बल्बस आहे त्याला लिली, मग ते लिलीचं असो का नसो. दुसरं पहा अजून कन्फ्युजन, मिसलिडिंग टर्म्स आहे. सिल्वर फिश, स्टार फिश, जेली फिश. फिश माहिती आहे आपल्याला, फिश माहिती आहे, आपण लहानपणापासून गाणं म्हणतो, मछली जल की राणी है, पाहिजे ते. मग आपल्याला माहिती आहे फिश म्हणजे मासोळी. आता हे काय, स्टार फिश, तुम्हाला वाटेल हे स्टारच्या आकाराची आहे म्हणून हे स्टार फिश आहे. सिल्वर कलरची आहे म्हणून सिल्वर फिश. जेली ट्रान्सपरंट आहे म्हणून जेली फिश, बरोबर आहे. बट दीज आर नॉट फिश ॲट ऑल. हे मासोळीचे प्रकारच नाही आहे. म्हणजे ह्या मिसलिडिंग टर्म्स आहे ना. मग व्हर्नॅक्युलर नेम हेच काम करतं. जसं आपलं नाव असतं, बाल्या, बाली, राजा, राजू, काम आहे, बरोबर आहे. मग ते टाळण्यासाठी काय केलं, एक सायंटिफिक मेथड शोधून काढली. दॅट वी कॉल इट ॲज अ बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. एक रूल्स बनवले. दीज रूल्स आर क्रिएटेड अंडर इंटरनॅशनल कोड ऑफ बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर, ज्याला आपण शॉर्टमध्ये ICBN म्हणतो. इंटरनॅशनल कोड ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. सो इट इज अ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. मग बायनॉमियल नॉमेनक्लेचर काय? इट इज द सायंटिफिक मेथड ऑफ प्रोव्हाइडिंग नेम टू द प्लांट अँड ॲनिमल विच कन्सिस्ट ऑफ 2 वर्ड. हे सगळं धतिंगमान, हे सगळं काही त्याच्यामध्ये एक तर डोक्याला त्रास, एवढं लक्षात कसं ठेवायचं, आणि मिसलिडिंग आहे, खरंही नाही आहे. आणि लोकल लँग्वेजमध्ये लोकल पर्टिक्युलर रिजन पुरता रिलेटेड आहे. So to avoid this all, a scientific method is developed, call it as a binomial nomenclature. काय डेफिनेशन सांगितली? It is the scientific method of giving name to the plant and animal which consist of 2 words, call it as a binomial nomenclature. This system was created by applying certain rules developed by ICBN. ICBNने डेव्हलप केलेल्या रूल्सनुसार हे नावं दिले जातात. ICBN, इट इज इंटरनॅशनल कोड ऑफ बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर. त्याच्यामध्ये परत 2 आहे, ICBN इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर अँड ICZN इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर, बरोबर आहे. So there are certain rules. आता हे rules कोणकोणचे? This system was developed by Swedish scientist that we call it as a naturalist. Swedish naturalist Carolus Linnaeus in 1753. Now, आता ह्याचे rules पहा. The पहिला rule काय? Here the scientific name must be given in a 2 word. 2 वर्डमध्ये, 2 शब्दामध्ये तुम्हाला नाव द्यायचं आहे. जसं इथे आहे मँजीफेरा इंडिका. हे आपलं मँजीफेरा इंडिका म्हणजे कोणचं? फळांचा राजा कोण आहे? इट इज अ मँगो. सो इट इज मँजीफेरा इंडिका. अझादिरक्ता इंडिका, इट इज वाइडली यूज्ड ॲज
दॅन हेलियांथस ॲना सूर्यफूल आणि सोलॅनम ट्युबरोजम हा बटाटा. आपल्या घरामध्ये असतो ना बटाटा. सो सोलॅनम ट्युबरोजम हे नाव आहे बटाट्याचं. सो ऑल दीज नेम्स कन्सिस्ट ऑफ 2 वर्ड. 2 शब्द आहेत. फर्स्ट वर्ड इंडिकेट द नेम ऑफ जीनस. याच्यामध्ये पहिलं नेम जे आहे मँजीफेरा, अझादिरक्ता, हेलियांथस, सोलॅनम, हे सगळे पहिलं नेम जे आहे ते आहे जीनस, नेम ऑफ जीनस. बरोबर आहे. सेकंड लेटर इंडिकेट द नेम ऑफ स्पीसीज. आपण स्पीसीजची डेफिनेशन पाहिली होती ना. काय म्हटलं होतं स्पीसीजला? मोस्ट वाइडली ॲक्सेप्टेड डेफिनेशन इज अ डेफिनेशन बाय जॉन रे. काय डेफिनेशन होती? इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. हा एक असा ग्रुप आहे जो मॉर्फॉलॉजिकली सारखा आहे, फिजिओलॉजिकली सारखा आहे, बायोकेमिकली सारखा आहे, बिहेवियरली सारखा आहे, आणि जर इंटरब्रीडिंग घडवून आणलं त्या स्पीसीजमध्ये तर फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार होतात. अशा ग्रुपला आपण म्हटलं होतं स्पीसीज. सो स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच इज मॉर्फॉलॉजिकली, फिजिओलॉजिकली, बिहेवियरली, बायोकेमिकली सेम and which when interbreed freely within a population produce fertile offspring called as species. मग ह्या इकडले लेटर जे आहे सगळे हे स्पीसीजचे. सगळ्यात लहानात लहान घटक ज्याला आपण क्लासिफिकेशनचा स्मॉलेस्ट युनिट म्हणतो. इंडिका, ॲनस, ट्युबरोझम, दीज आर द स्पीसीज. बरोबर आहे. सो the scientific name must be consist of 2 words. First word indicate the name of genus. Second word indicate the name of species. Name of genus always write first. And it always start with capital alphabet. म्हणजे जीनसचं नाव सगळ्यात पहिले लिहायचं आणि हे कॅपिटल अल्फाबेटनीच चालू व्हायला पाहिजे. बरोबर आहे. नेम ऑफ स्पीसीज इज राईट आफ्टर द नेम ऑफ जीनस. जीनसचं नाव संपल्यानंतर स्पीसीजचं नाव द्यायचं. अँड इट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल अल्फाबेट. हे स्मॉल अल्फाबेटमध्येच तुम्हाला द्यावं लागेल. इट कन्सिस्ट ऑफ स्मॉल अल्फाबेट. छोट्या अल्फाबेटमध्ये तुम्हाला द्यावं लागेल. So this is the name of species, genus. This is the name of species. Okay. Now, the name of genus we considered as a noun. Genusचं नाव हे noun मध्ये घ्यायचं and name of species as a objective. हा objective म्हणून घ्यायचा. बरोबर आहे. Now, after completing the name of species, the name of scientist is written in a short without any punctuation. स्पीसीजचं नाव संपल्यानंतर म्हणजे आता मँजीफेरा इंडिका आहे ना, मँजीफेराचा एम कॅपिटल, इंडिकाचा आय स्मॉल, दोन्हीलाही आपण सेपरेट अंडरलाईन केलेलं आहे. आता हे नाव झाल्यानंतर इथे लिन लिहिलेलं आहे. इथे काही कॉमा वगैरे वापरला आहे का? नाही. कॉमा नाही, इन्व्हर्टेड कॉमा नाही, प्रश्नचिन्ह नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, एनी पंक्च्युएशन इज नॉट देअर. सो आफ्टर द नेम ऑफ स्पीसीज राईट द नेम ऑफ सायंटिस्ट. इट इज इन अ शॉर्ट. शॉर्टमध्ये नाव द्यावं लागेल तुम्हाला. जसं मँजीफेरा इंडिका लिन. लिन इज द नेम ऑफ Carolus Linnaeus, who first discovered and identified it. बरोबर आहे. Now this name must be given in a Latin or Greek language. हे नाव देण्याचं ग्रीक किंवा लॅटिनमध्ये द्यायचं. बरोबर आहे. And when hand written, it is separately underlined. हे जेव्हा आपण टाईप करतो, हे टाईप कोणत्या ह्याच्यामध्ये करावं लागतं? इट इज इन
तुम्ही पुस्तक वाचत असताना काही असे आडवे शब्द जातात, बरोबर आहे. सो ह्याला नाव द्यायचं लॅटिन किंवा ग्रीकमध्ये. जेव्हा हाताने लिहितो आपण तेव्हा दोन्हीलाही सेपरेट अंडरलाईन करायचं. नेम ऑफ सायंटिस्ट आफ्टर द नेम ऑफ स्पीसीज. इट इज विदाउट युजिंग एनी ॲब्रिव्हेशन किंवा ज्याला आपण पंक्च्युएशन म्हणतो, दॅट वी कॉल इट ॲज अ सायटेशन. CIATATION, सायटेशन. दॅट इज म्हणजे सायंटिस्टचं नेम लिहित असताना स्पीसीजच्या नावानंतर कोणताही कॉमा नाही, उद्गारवाचक नाही, प्रश्नचिन्ह नाही, काही नाही, त्याला आपण म्हणतो सायटेशन, बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये पहा, द नेम कन्सिस्ट ऑफ 2 वर्ड. द नेम ऑफ जीनस इज नॉट रिपीटेड. इथे जीनसचं नाव रिपीट झालेलं नाही आहे. or it is to avoid for proper identification, it is the name repetition of genus is avoided, but there may be repetition of species. जीनसचं नाव शक्यतो रिपीट होत नाही, पण स्पीसीजचं नाव रिपीट होतं कधी कधी. जसं इथे तुम्ही पाहताय मॅन्जिफेरा इंडिका अझादिरक्ता इंडिका, बरोबर आहे ना. The name of the genus and name of species is not less than 3 letter and not more than 13 letter. नाव देत असताना जीनस आणि स्पीसीजचं नाव हे 3 शब्द लेटर, नॉट वर्ड, 3 लेटरच्या कमी नाही आणि 13 लेटरच्या वरती नाही, बरोबर आहे. आता समजा एकच स्पीसीज किंवा एकच प्लांट 2 वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या हेडिंगमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. बोथ इज व्हॅलिड अँड दे आर कन्सिडर्ड ॲज अ सिनोनेम. ते दोन्हीही व्हॅलिड आहे, ते दोन्हीही सिनोनेम म्हणून कन्सिडर केल्या जातील, बट फर्स्ट इज मोर व्हॅलिड. पहिले जे इंट्रोड्यूस केलेलं आहे ते मोस्ट व्हॅलिड राहील, बरोबर आहे. सो दीज आर सम टर्म्स और रूल्स रिगार्डिंग द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. कोणकोणते रूल आहेत पहा बरं. पहिला, धिस सिस्टम वॉज फर्स्ट डेव्हलप्ड बाय कॅरोलस लिनियस विच इज स्वीडिश नॅचरलिस्ट इन 1753. द सायंटिफिक नेम इज प्रोव्हाइडेड बाय यूजिंग अ सायंटिफिक मेथड created by ICBN International Code of Biological Nomenclature. Now, this system was first described in a book Species Plantarum. Species Plantarum नावाच्या पुस्तकामध्ये कॅरोलस लिनियसनी ही सिस्टीम डिस्क्राईब केलेली आहे सगळ्यात पहिले. Now, the scientific name must be consist of 2 words. First word indicate the name of genus, second word indicate the name of species. Name of genus always written first and start with capital alphabet. The name of species is after the name of genus and always start with small alphabet. Now this term or name of genus and name of species is not less than 3 letter and not more than 13 letter. Now after the name of scientist, after the name of species, the name of scientist is written in a short and it is without any punctuation. That process we call it as a citation. Okay, done. The name of genus is considered as a noun, while the name of species is considered as objective. Okay, now the name is provided is either in a Greek or in a Latin language, and when it is handwritten, both name of species and name of genus should be underlined separately. हे झाले रूल्स. आता ह्याचे मेथड काय पाहावर. इट इज अ सिम्पल अँड मिनिंगफुल.
ही मेथड सिम्पल आहे, मिनिंगफुल आहे, मोर प्रिसाइज आहे, इट इज वाईडली असेप्टेड थ्रू आउट द वर्ल्ड. सगळ्या जगामध्ये मान्यता पावलेली ही सिस्टीम आहे. सो द सिंगल प्लांट इज नोन बाय अ सिंगल नेम थ्रू आउट द वर्ल्ड. तुम्ही सोलॅनम ट्युबरोजम जपानलाही जाऊन म्हटलं तर ते बटाटा म्हणूनच ओळखतील सायंटिस्ट लोक. बरोबर आहे. सो a single plant is known by a single name throughout the world. It is more precise, meaningful, it indicates the general relationship, and here the confusion which is created by the vernacular name is avoided in binomial nomenclature system. इथपर्यंत लक्षात आलं. ही एक महत्त्वाची सिस्टीम आहे, तयार करून ठेवायची. तुम्हाला काय प्रश्न येतील पहा. व्हॉट इज नॉमेनक्लेचर, व्हॉट इज बायनॉमियल नॉमेनक्लेचर, हाऊ व्हॉट आर इट्स टाइप्स, हाऊ व्हर्नॅक्युलर नेम क्रिएट अ स्टेट ऑफ कन्फ्युजन, गिव द रूल्स ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बरोबर आहे. किंवा मग लॉंग प्रश्न विचारला, व्हॉट इज बायनॉमियल नॉमेनक्लेचर ऑर राईट नोट ऑन बायनॉमियल नॉमेनक्लेचर, तर तुम्हाला सगळंच लिहावं लागेल. बरोबर आहे. इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे. नेक्स्ट पिरियडला आपण व्हिटाकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन घेऊ. ओके, ठीक आहे.